लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सगळेजण राहुलला प्रश्न विचारत आहेत की त्याच्याकडे रिसिप्ट कशी आली। आणि जेव्हा रोहिणीला समजतं की राहुल अडकत आहे आणि तिला मध्ये पडायला हवं, तेव्हा रोहिणी ड्रामा करायला लागते आणि ती सगळ्यांना म्हणते की घरामध्ये काहीही चुकीचं झालं की तुम्ही मला आणि राहुलला प्रश्न विचारायला लागता, कारण आम्ही दोघेही चांदेकर नाही। आणि त्यानंतर रोहिणी त्याला म्हणते की चल आपण घर सोडून जाऊ। यावर अद्वैत आणि सगळे त्याला थांबवायला जातात। यावरती कलाला समजून येतं की हे जे चालू आहे त्यामुळे राहुल वाचला जाईल। यावर मग कला मध्ये पडते आणि म्हणते की रोहिणी मॅडम, तुम्ही हे टोकाचं पाऊल उचलू नका आणि राहुलला या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, कारण यामुळे अद्वैत जेलमध्ये होता आणि तो खूप मोठा पुरावा होता। आणि कलाच्या या म्हणण्याशी सरोज मॅडमही सहमत होतात आणि रोहिणीला म्हणतात की राहुलला सांगायला सांग की ती पावती त्याच्याकडे कशी काय आली, आणि जेव्हा आम्ही शोधत होतो, जेव्हा सगळं घर शोधत होतं, तेव्हा त्याने ती पावती का नाही दिली। आणि राहुलला वेळ भेटलेला असतो तोपर्यंत की तो विचार करून ठेवेल की त्या पावतीबद्दल काय सांगायचं। आणि तो सांगतो की या ज्या खूप साऱ्या फाईल्स आहेत त्या डिझाईन डिपार्टमेंटच्या होत्या आणि कोणीतरी माझ्या रूममध्ये आणून ठेवल्या आणि त्या माझ्या नसल्यामुळं मी त्या चेक केल्या नाही, कारण हे अद्वैतचं डिपार्टमेंट आहे आणि त्यामुळे मी ती जर रिसिप्ट पाहिलीच नाही तर मी ती रिसिप्ट तुम्हाला कशी काय देणार, कारण त्या फाईल्सच माझ्या नव्हत्या। तर या फाईल्स माझ्या रूममध्ये कोणी ठेवल्या आणि त्या अद्वैतकडे का नाही गेल्या हे मला नाही माहिती। हे चांगलंच एक्सप्लेनेशन राहुलला भेटल्यामुळे घरातल्यांना समजत नाही काय बोलावं आणि अद्वैतही त्याच्यावरती विश्वास ठेवतो। आबा अद्वैतला म्हणतात की तुला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर तू राहुलला विचारू शकतो, परंतु अद्वैत राहुलवरती विश्वास ठेवतो आणि म्हणतो की हा माझा भाऊ आहे आणि तो असं काहीही करणार नाही। सगळे आत गेल्यानंतर रोहिणी जी आहे राहुलला म्हणते की हे सगळं तू काय केलं, आणि नैनालाही याबद्दल माहिती नसतं आणि ती विचारायला येते, पण सगळे तिला टाळून तिथून निघून जातात आणि म्हणतात की यातलं तुला काही माहीत नाही आहे आणि तुला यातलं जाणून घेण्याचीही काही गरज नाही आहे। नैना विचार करते की हे काय चालू आहे यांच्यामध्ये। त्यानंतर कला आपल्या रूममध्ये विचार करत बसलेली असते की मला वाटत आहे की हे सगळं राहुलनीच केलेलं आहे आणि तो हे सगळं लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे। भलेही त्याच्या विरुद्ध पुरावे नाही आहेत, परंतु माझं मन खूप स्ट्रॉंगली सांगत आहे। अद्वैत तिला सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु कला ऐकत नाही आणि म्हणते आपण परत त्याचा पाठपुरावा करूयात। इकडे सोहम अनामिकाला बोलत असतो आजच्या दिवशी काय काय घडलं, पण त्यावरती अनामिका त्यालाच उलट म्हणते की कला आणि अद्वैतमध्ये प्रेम आहे, त्यांच्यामध्ये चर्चा होते जी की आपल्यामध्ये बिलकुलच नाही होत। यावर सोहम म्हणतो की ठीक आहे, मग आपण पण चर्चा करूयात, आपण पण एकमेकांसोबत गोष्टी शेअर करूयात। आणि अनामिकाला हेच हवं असतं की तो जो मित्राला भेटायला गेला होता काय झालं। यावरती तो सांगतो की आपला कॉमन मित्र भेटला होता आणि त्यांनी त्याला दारू ऑफर केली आणि मी ती घेतली नाही। यावरती अनामिका म्हणते की ती तर तू घ्यायलाच पाहिजे होती, कारण स्ट्रेस दूर करण्यासाठी कोणी कोणाचा सहारा घेतो तर कशाचा तरी, तू ठरव की तुला कशाचा सहारा घ्यायचा आहे। सोहमला समजत नाही की ती नेमकं म्हणायचा काय प्रयत्न करत आहे। त्यानंतर अद्वैत कलाला समजून सांगत असतो की माझा राहुलवर पूर्ण विश्वास आहे आणि तो असं काहीही करणार नाही, परंतु कला म्हणते की तुला आठवतं पंडितजी म्हटलेले की असं तर नाही ना की घरातलं कुंपणच घर खात आहे, त्यामुळे आपण कोणावरही डोळे बंद करून विश्वास न ठेवता, कोणावरही संशय न घेता कमीत कमी आपली जी शोधाशोध आहे ती चालू ठेवूयात, कारण आपल्याला माहिती नाही की कुठे काय भेटेल, त्यामुळेच तू निर्दोष सिद्ध होशील। इकडे घरामध्ये सगळेजण सकाळ झाल्यानंतर ब्रेकफास्ट करायला जमतात। सकाळ खूपच फ्रेश असते, पण त्यानंतर समजतं की न्यूजपेपर येतो आणि त्या न्यूजमध्ये नैनाची श्रीनाथ ज्वेलर्ससोबतची ॲडव्हर्टाइजमेंट येते आणि ते अपोजिट पक्ष असल्यामुळे सगळेजण शॉक होतात की नैना असं कसं काय वागू शकते। नैना सगळ्यांना फोटो दाखवत धावत सुटते, परंतु कला तिला ओरडते आणि म्हणते की तू हे काय केलंस। यावर नैना तिलाच उत्तर द्यायला जाते, पण आबा उठून तिला खडसावतात आणि म्हणतात की तुला जर ॲडव्हर्टाइजमेंटच करायची होती तर आपल्या ब्रँडमध्ये करायची किंवा दुसरीकडे कुठेतरी करायची, किंवा कमीत कमी आम्हाला तरी विचारायचं हे करताना।
सरोज ही तिला ओरडते आणि तिचा पेपर खाली फेकून देते। यावर नैनाला राग येतो आणि म्हणते की तुम्ही माझं कौतुक करत नाहीत, पण माझं जे आहे तुम्ही मला जास्त घालून पाडून का बोलत आहात। पण तिचं बिहेवियरच असं असतं। आता यामुळे त्यांचा जो मार्केटिंगचा डोलारा असतो तो सगळाच कोसळणार असतो आणि राहुलला हेच हवं असतं आणि त्याचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो। सगळेजण राहुलला म्हणतात की तुला माहिती होतं की तुझी बायको काय करत आहे, की तू हे सगळं मुद्दाम होऊ दिलं आहेस। यावरती राहुल म्हणतो की जसं तुम्हाला आत्ता समजलं तसंच मलाही आत्ताच समजलं आहे। आणि यावरती नैना चिडते आणि म्हणते की कसे आहात तुम्ही लोक, स्वतःच्या कंपनीमध्ये पण मला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नाही घेत आणि दुसरे घेतात तर तिथे पण तुम्ही जळता, तुम्हाला माझं सक्सेस नकोच आहे। यानंतर जे न्यूजवाले असतात ते येतात सगळे घराबाहेर आणि गोंधळ घालायला लागतात।